डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 9623 25 67 22। दारूबंदी आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या 10 अवैध दारू विक्रेत्यांवर राहुरी पोलिसांनी कठोर कारवाई करत त्यांच्या जामीनदारांच्या 7/12 उतार्यावर प्रत्येकी 1 लाख रुपयांचा बोजा चढवलाय। जिल्ह्यातील दारूबंदी मोहिमेअंतर्गत ही कारवाई केली गेली आहे। सन 2025 आणि 2026च्या जानेवारी ते मे या कालावधीत अवैध दारू विक्री प्रकरणी 375 गुन्हे दाखल झाले होते। वारंवार गुन्हे करणाऱ्या 155 विक्रेत्यांकडून दारूबंदी अधिनियमाच्या कलम 93 अन्वये प्रत्येकी 1 लाख रुपयांचे बॉन्ड घेतले गेले। मात्र त्यापैकी 10 जणांनी पुन्हा अवैध दारू विक्री करून बॉन्डच्या अटींचं उल्लंघन केलं। या प्रकरणी श्रीरामपूर प्रांताधिकाऱ्यांनी संबंधितांना प्रत्येकी 1 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता। तर दंडाची रक्कम न भरल्यामुळे संबंधित जामीनदारांच्या मालमत्तेच्या 7/12 उतार्यावर शासनाकडून वसुलीचा बोजा नोंदवला गेलाय। पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई केली गेली आहे। राहुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मागील 1.5 वर्षामध्ये सुमारे 375 दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेले होते। एवढ्या मोठ्या संख्येत गुन्हे दाखल होऊनही दारू विक्री चालू असल्यामुळे ज्या गुन्हेगारांनी 2 किंवा 2पेक्षा जास्त वेळा दारू विक्रीचे गुन्हे ज्यांच्यावर दाखल झालेले आहेत अशा 155 व्यक्तींवर दारूबंदी कायदा 93 अन्वये प्रतिबंधात्मक कारवाईचे प्रस्ताव पाठवण्यात आलेले होते आणि त्या 155 प्रस्तावांपैकी 121 व्यक्तींकडनं 1 लाख रुपये किमतीचे बॉन्ड माननीय प्रांत अधिकारी यांच्याकडनं घेण्यात आलेले होते। 121 लोकांचे बॉन्ड घेतल्यानंतरही काही इसम परत दारू विकत असल्याची माहिती मिळाल्यामुळे आम्ही 10 आरोपींवर परत ज्यांनी बॉन्ड दिलेले आहेत त्यांच्यावर कारवाई केली असता सदर 10 आरोपींचे बॉन्ड रद्दचे प्रस्ताव आम्ही माननीय प्रांताधिकारी साहेब यांच्याकडे पाठवलेले होते आणि त्या प्रस्तावावर सदर संबंधित दारू विक्रेत्यांनी ते 1 लाख रुपये शासन जमा न केल्यामुळे त्यांचे जो कोणी जामीनदार होते त्यांच्या 7/12च्या उतार्यावर 1 लाख रुपयाचा बोजा चढवण्याचा आदेश माननीय प्रांताधिकारी साहेब यांनी आज दिलेला आहे। दारूबंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून माननीय पोलीस अधीक्षक श्री सुदर्शन साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री वाकचौरे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री जयदत्त भवर साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये राहुरी पोलीस स्टेशनच्या पथकाने केलेली आहे। तरी आम्ही आव्हान करतो की कोणत्याही गुन्ह्यामध्ये जामीन देत असताना त्या आरोपी निश्चित दिलेल्या अटी शर्तीचं पालन करेल किंवा नाही याची खातरजमा करूनच नागरिकांनी जामीन व्हावे, अन्यथा जामीनदार ज्याचा त्या गुन्ह्याशी कुठलाही संबंध नसतो परंतु त्याच्यावर अशी नामुष्की येऊ शकते, त्याच्या 7/12वर अशा प्रकारे शासनाचा बोजा चढवला जाऊ शकतो आणि त्याचा परिणाम त्याच्या खरेदी विक्री तथा बँक लोन प्रकरणावरही होऊ शकतो। जामीनदारांच्या 7/12 उतार्यावर बोजा चढवल्यानंतरही अवैध दारू विक्रेत्यांवर जर परिणाम झाला नाही आणि ते परत दारू विक्री करताना मिळून आल्यास सदर दारू विक्रेत्यांविरुद्ध MPDचे प्रस्ताव पाठवण्याची तजवीज ठेवलेली आहे। नागरिकांनी आरोपींना जामीन देताना त्यांच्या वर्तनाची खात्री करूनच जामीन द्यावा असं आवाहनही पोलिसांनी केलंय। सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी। दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडार मध्ये।